असतं माझ्या मागे आणि ते कधीच इमोशनल होत नाही. माझ्या फेलियर्समध्ये कधीच इमोशनल होत नाही. अश्रू पहिल्यांदा बघितले होते. मग मी माझ्या मम्मीला फोन लावला होता आणि ती ऑन जॉब होती, टीचिंग करत होती. तेवढ्याप्रमाणे कोचिंग अकॅडमी वेल एस्टॅब्लिश्ड नाही आहे. नोन मार्गदर्शक नाही आहे. जे मेंटल भीती असते, मेंटल ब्लॉक असतो की आपण हा एवढा टफ अभ्यास करू शकतो. त्या याच्यानंतर येतं की ॲक्च्युअल पॅकिंग नसते की पुणे मुंबईमध्ये जाऊन आपण राहून प्रायव्हेट खर्चाने राहून ते जर्नीला पॉसिबल नसतं. मग हे सारे कन्स्टेंट प्रिपरेशनच्या आधीपासूनच की सुरू कसं करायचं, मग एक्सटीची पद्धत. आपल्या मोस्टली कम्युनिकेशन मराठीमध्ये होतो. आपल्या मायभाषेत जे डायलेक्ट असतं त्याच्यामध्ये होतो. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत अनिकेत शरद ऐरे. UPSC सिव्हिल सर्व्हिसेस 2025 मध्ये ऑल इंडिया रँक 941 ने त्यांनी यश संपादन केलंय. मालेगाव सारख्या छोट्या शहरातून येऊन भारतातली सगळ्यात महत्वाची आणि टफेस्ट एक्झाम UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम त्याच्यामध्ये नेत्रदीपक यश त्यांनी मिळवलंय. अनिकेतचं अकॅडमिक स्ट्रॉंग होतं. अनिकेतने 10वी-12वीला सुद्धा नेत्रदीपक यश मिळवलेलं आहे टक्केवारीच्या बाबतीत म्हटलं तर. आणि 12वी नंतर NIT सुरतकल सारख्या प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूटमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून डिग्री प्राप्त केली. कॉर्पोरेटमध्ये जॉब सुद्धा केला. त्याचबरोबर अनिकेतचं रिसर्चमध्ये ऍप्टिट्यूड होतं. त्याचे रिसर्च पेपर पण पब्लिश झालेले. त्याचबरोबर हायड्रोजन इंजेक्टर बद्दल त्याचं पेटंट सुद्धा फाईल झालेलं आहे, पेटंट मिळालेलं आहे. तर असं एक ब्राईट स्टुडंट याने UPSCचं ड्रीम बघितलं आणि UPSCचे सातत्याने 5 अटेम्प्ट पर्यंत त्याने प्रयत्न करत राहिला आणि 5व्या अटेम्प्टला UPSC मधून सिलेक्शन झालं. UPSCच्या सोबतच इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचे सुद्धा 2 इंटरव्ह्यू अनिकेतने दिलेत आणि UPSC मध्ये PSI हा त्याचा ऑप्शनल सब्जेक्ट होता. तर मित्रांनो, अनिकेत आज आपल्या सोबत आहे. अनिकेत, खूप खूप अभिनंदन UPSC मध्ये मिळवलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल. आणि आज आपल्या ऍस्पिरंट्सला अनिकेतचा हा जो प्रवास आहे UPSCचा हा जाणून घ्यायला आवडेल. वेलकम ऑन दी प्लॅटफॉर्म ऑफ स्पेक्ट्रम अकॅडमी. अनिकेत, जेव्हा UPSCचा निकाल बघितला आणि लिस्टमध्ये नाव होतं तेव्हा पहिली रिॲक्शन काय होती? सर ॲक्च्युली जेव्हा UPSCचा निकाल लागला होता तेव्हा रिझल्ट फर्स्ट टाइम मी नाही बघितला होता. माझ्या भावाने बघितला होता, माझ्या मित्रांनी बघितला होता आणि ते सारखं फोन करायला लागले. नॉर्मली कोणत्याही निकालच्या वेळेस पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो ते खूप फोन करतात. तर मला डाऊट तेव्हाच आलं होतं की आज येणार होतं निकाल हे माहिती होतं. मग खूप सारे फोन यायला लागले. तेव्हा फर्स्ट टाइम रिॲक्शन बघितल्यानंतर ते रिझल्ट आल्यावर थोडं एक हे होतं, शॉक होतं, सरप्राईज होतं. त्याच्यानंतर जेव्हा मित्र आले, सगळे मिठी मारायला लागले आणि मग ते अश्रू आले होते फर्स्ट टाइम. मग वडिलांचे फोन यायला लागले. माझ्या आधी वडिलांना रिझल्ट माहिती पडून गेला होता माझा. मग मी वडिलांना बोललो. माझे वडील खूप खंबीर असतात माझ्या मागे आणि ते कधीच इमोशनल होत नाही. माझ्या फेलियर्समध्ये कधीच इमोशनल होत नाही, कधीच नाराज होत नाही. थोडे अपसेट होता पण नाराज कधीच होत नाही. पण मी फर्स्ट टाइम माझ्या वडिलांच्या एवढ्या जर्नीमध्ये, करिअर कॉलेजपासून असो की UPSCच्या जर्नीमध्ये, फर्स्ट टाइम मी त्यांना इमोशनल होताना बघितलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू पहिल्यांदा बघितले होते. मग मी माझ्या मम्मीला फोन लावला होता आणि ती ऑन जॉब होती, टीचिंग करत होती. तेव्हा तिने फर्स्ट टाइम तर कॉल कट केला होता की म्हणजे स्टुडंट्सला प्रायोरिटी दिली होती तिने तिच्या टीचिंगमध्ये. जेव्हा तिचं लेक्चर झालं तेव्हा ती कळला तर तिला खूप इमोशनल फील झालं होतं आणि खूप प्राऊड फील होत झालं होतं जर्नीमध्ये. एकंदरीत अनिकेतला आणि कुटुंबाला अतिशय आनंद झाला Yes. UPSCचा निकाल बघून. अनिकेत, UPSC करावं असं पहिल्यांदा कधी वाटलं? कधी सिरियसली UPSCची सुरुवात केली अभ्यासाची? तर UPSCची सुरुवात फर्स्ट टाइम सिरियसली मी 2022 मध्ये चालू केली होती. माझं कॉलेज कॅम्पस प्लेसमेंट झालं होतं. मी 1 वर्ष जॉब केला आणि त्याच्यानंतर UPSC ॲज अ सिरियस करिअर, अकॅडमिक करिअर हे बघायला मी 2022 पासून सुरुवात केली. मग तो 21-22 वर्ष, 22ला फर्स्ट प्रिलिम्स दिली. त्याच्यात अनफॉर्च्युनेटली नाही झालो आणि मग त्यावेळेस फुल फ्लेश UPSCला डेडिकेटली प्रिपरेशन सुरू केलं होतं. बरं, आता जो जर्नी राहिलाय, मालेगाव सारख्या छोट्या गावातून सुरुवात केली अभ्यासाला, शिक्षणाला आणि UPSCचं स्वप्न बघितलं. UPSCचं प्रिपरेशन करणारे विद्यार्थी मोस्टली मुंबई, पुणे, दिल्ली अशा ठिकाणी जाऊन प्रिपरेशन करतात. तर तिथले विद्यार्थी, मेट्रोपॉलिटन सिटीमधले विद्यार्थी, त्यांनी UPSCचं प्रिपरेशन करणं आणि मालेगावातून आलेल्या एखाद्या विद्यार्थ्यांनी UPSCचं स्वप्न बघणं, तयारी करणं. तर काय चॅलेंजेस, काय आव्हानं असतात छोट्या गावातून जे UPSCची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांना?
मालेगाव सारख्या लहान सिटीज मधून जे येतात, टाउन्स विलेजेस मधून येतात, त्यांना युपीएससी म्हणजे फक्त एक असतं की कलेक्टर, लाल दिवाची गाडी कलेक्टर. त्यांना युपीएससी काय असते, एक्झाम काय, कोण कंडक्ट करतं, काय असतं त्याचं फॉर्मॅट काय आहे, त्याचं एक्झामिनेशन पॅटर्न कसं असतं, यांना काहीच माहित नसतं. आणि किती सर्व्हिसेस युपीएससी कंडक्ट करते ते आयडिया नसते. सेकंड चॅलेंज असतं की रिसोर्सेस. जरी त्यांना युपीएससी बद्दल माहिती पडलं तर मग रिसोर्स कोणते वापरायचे, कसं प्रिपरेशन सुरू करायचं, ते झिरो पासून सुरू होतं. त्याच्यानंतर गायडन्स असतं. आपल्यासारख्या सिटीजमध्ये तेवढ्या प्रमाणे कोचिंग अकॅडमीज वेल एस्टॅब्लिश नाही आहे, नोन मार्गदर्शक नाही आहे, जे मेंटर्स आहे ऑलरेडी याच्यामध्ये. सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आपल्या याच्यातून कमी येतात, भागातून कमी येतात. त्याच्या रिसोर्स स्केअरसिटीमुळे त्यांचं समजून येत नाही की स्टार्ट कुठून करायचं, कसं अवेलेबिलिटी आहे. नंतर ती भीती असते की हे एक ती मिथ असते की युपीएससी खूप टफ एक्झाम आहे, खूप सारा अभ्यास करायला लागतो, 18 तास 20 तास अभ्यास करायला लागतो. आणि नॉर्मली आपल्या शालेय जीवनात जसे खेडेगावातून आलेले याच्यात तेवढा एक्सपोजर नसतो एज्युकेशनचा, क्वालिटी एज्युकेशनचा. त्याच्यामुळेच त्यांना ती मेंटल भीती असते, मेंटल ब्लॉक असतो की आपण हा एवढा टफ अभ्यास करू शकतो का. त्या याच्यानंतर येतं की ऍक्च्युअल टँजिबल रिसोर्सेस कसे, पुस्तकं कुठून आणायची. तिथे पुणे, मुंबई, दिल्ली सारख्या सिटीजमध्ये इझिली अवेलेबल असतात, तर तिथे अवेलेबिलिटी इश्यू असतो. नंतर इश्यू असतो आजकाल सगळा जमाना ऑनलाईन मध्ये आलेला आहे, नंतर नेटवर्क इश्यू असतो. अजूनही आमच्या जिथं माझं मूळ गाव आहे रावगाव, तिथे प्रॉपर रेंज नाही, इंटरनेटची रेंज नाही आहेत. मग त्यांना त्यांचं शिक्षण घ्यायसाठी आणि बाकीचे बेसिक इंटरनेट सुविधेसाठी मालेगावसाठी सिटीमध्ये यायला लागतं. मग तिथून ते सुरुवात होते. नंतर येतं की बॅकग्राऊंड फायनान्शियली स्ट्रॉंग नसतं, फायनान्शियली वीक असल्यामुळे युपीएससी हा जरी पब्लिक सर्व्हिस आहे पण ती थोडी फायनान्शियल डिमांडिंग सर्व्हिस. तर तो प्रिपरेशनचा खर्च वगैरे तो सपोर्ट करण्याचे, काही ग्रामीण भागातले काही मजूर फॅमिली मजूर बॅकग्राऊंड असतात, शेती बॅकग्राऊंड मध्ये असतात, आणि आपल्या इकडच्या साईडला शेती तेवढी उत्पादक नाहीये, तर तेवढं अॅन्युअल इन्कम जनरेट होत नाही. आणि खूप कमी लोक असतात जे मिडल क्लास गव्हर्नमेंट जॉब्स नाही तर मिडल क्लास कोणते प्रायव्हेट जॉब्स मध्ये इन्कम करतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडे तेवढं फायनान्शियल बॅकिंग नसते की पुणे मुंबईमध्ये जाऊन आपण राहून प्रायव्हेट सो खर्चाने राहून ते जर्नीला पॉसिबल नसतं. मग हे सारे कन्स्टेंट्सच त्यांच्या समोर असतात प्रिपरेशनच्या आधीपासूनच. आणि मग प्रिपरेशन स्टार्ट झाल्यानंतर मग प्रॉपर गायडन्स मिळत की सुरू कसं करायचं. मग एक स्टेज येते, मग एक स्टेज समज त्याचं थोडं पास झाल्यानंतर दुसरी स्टेजचा ऑर्डर येतो की मेन्सचं आन्सर रायटिंग कशी करावी, मेन्सची प्रिपरेशन कशी करावी. मग मेन्स प्रिपरेशन झाल्यानंतर आता माझ्यासारख्यांनाच आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम इंटरव्ह्यूला गेलो होतो, मग कपडे काय घालायचे ते नाही माहिती असतं. आपण कधी ब्लेझर वगैरे घातलेलं असतं, शर्ट पॅन्ट नुसते घातलेले असतात, मग ते वेगळं, त्याच्या कम्फर्ट झोन मध्ये वेगळं असतं. बोलण्याची पद्धत, आपल्या मोस्टली कम्युनिकेशन मराठीमध्ये होतो, आपल्या मायभाषेत जे डायलेक्ट असतं त्याच्यामध्ये होतो, मग इंग्लिशमध्ये. मग आपल्यात आणि जे सिटीज मधले एज्युकेटेड सीबीएसई आयसीएसई बोर्ड मधले जे असतात जे फ्लुएंटली इंग्लिश बोलतात, मग त्याचा थोडा इन्फिरियर कॉम्प्लेक्स येतो की हे खूप स्पष्ट बोलताय. मग तिथे थोडा आपल्याला गावाकडचे पोरं थोडे भितात, थोडे एक्सप्लोअर करायला अजून भितात. पण जेव्हा एकदा तो बॅकलॉग तोडला तर खूप यशस्वी, गावाकडचे पोरं खूप यशस्वी झालेले आहेत. थोडक्यात ग्रामीण भागातले छोट्या शहरातले विद्यार्थी म्हणजे आर्थिक परिस्थितीमुळे ते युपीएससीचं स्वप्न बघत नाही, बघितलं तरी त्यांना थोडं फायनान्शियल सपोर्टची गरज भासते. ते जरी केलं तरी पण मग त्यांना अडचणी ज्या येतात त्या रिसोर्सेसमध्ये येतात, प्रॉपर मेंटरिंग मध्ये येतात, आणि एक इन्फिरियर कॉम्प्लेक्स मोठ्या शहरातल्या विद्यार्थी ज्या फ्लुएन्सीने बोलतात आणि जेवढे रिसोर्सेस घेऊन त्या अभ्यासाला सुरुवात करतात त्याच्यामुळे थोडी इन्फेरिटी येते. पण या सगळ्या गोष्टींवर मात करून अनिकेतने हा जर्नी केला आणि यश मिळवलं याच्यामध्ये. अनिकेत NIT सारख्या प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री मिळवली, प्लेसमेंटमध्ये चांगला जॉब पण मिळाला, मग तरी UPSC ला करिअर म्हणून का चूज केलं? मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तर माझा फुल फ्लेज फोकस हा इंजिनिअरिंगचा होता, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मध्ये होता, इंजिनिअरिंग रिसर्च मध्ये करायचं होतं मला. माझ्या नावावर रिसर्च पेपर पब्लिश होते, पेटंटही पब्लिश होतं, आणि पुढे फोकस त्याच्यात होतं. तर एक स्मॉल इन्सिडेंट झाला होता की ज्याच्यात
आमच्या इथे अधिकाऱ्यांशी एक्सपोजर झालं होतं आणि तिथे होतं की हा जो टेक्निकल नॉलेज आहे, हा जो तुमचा नॉलेज बेस आहे, याला तुम्ही सामाजिक कार्यासाठी म्हणजे पब्लिक वेलफेअर साठी यूज करू शकता. तुमचं इंजिनिअरिंग नॉलेज, तुमचं रिसर्च नॉलेज पण पब्लिक वेलफेअरसाठी यूज करू शकता. तर त्या याच्यात जी पॉवर, जी स्कोप ऑफ वर्क हे असतं ते सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये खूप होतं. त्याच्यामुळे माझा अजून स्किल्सला एनहान्स करायचा आणि त्याला एक्सपोजर देण्यासाठी मग मी युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसकडे वळालो होतो. युपीएससी जेव्हा करिअर म्हणून विचार केला तेव्हा फॅमिलीची रिॲक्शन काय होती, त्यांचा सपोर्ट कसा होता? जेव्हा युपीएससी याचं करिअर सुरू केलं तेव्हा सगळ्यात पहिले माझ्या पॅरेंट्सचा सपोर्ट होतं. ऍक्च्युली ते पॅरेंट्सचं ड्रीम होतं की त्यांनी मला युपीएससी कलेक्टर, IAS बनायचं. मी 10th मध्ये होतो जेव्हा करिअर सगळं 10चे जेई प्रिपरेशन, SSC आपलं बोर्डचं प्रिपरेशन मध्ये होतो. तेव्हा माझ्या वडिलांनी तेव्हा फर्स्ट टाइम आमच्या घरात स्मार्टफोन आला होता आणि तेव्हा युट्यूबमध्ये भरत आंधळे सर होते, त्यांचे IRS, त्यांची ते मुलाखत दाखवली होती की असं काही असतं म्हणे, असं काही जर्नी असते म्हणे, याची पॉवर अशी असते म्हणे, याचे प्रेस्टिज असतं, स्कोप असं असतं. त्यांनी तेव्हा ती आयडिया टाकली होती आणि ती सिरियसली आयडिया डेव्हलप झाली करिअर कॉलेज नंतर, डिग्री नंतर. तेव्हा त्यांचा खूप मोठा बॅक होता की व्हॉट एव्हर रिसोर्सेस तुला लागतील, तुझं कष्ट लागतील, तुला जेही लागते मटेरियल, आम्ही आहे तुझ्या पाठीशी, जस्ट यू स्टार्ट द प्रिपरेशन. युपीएससी तशी भारतातली सगळ्यात टफेस्ट एक्झाम मानली जाते. याचं प्रिपरेशन करताना आपल्याला फेल्युअर पण कन्सिडर करून चालावं लागतं. मग त्या दृष्टीने प्लॅन बी किंवा बॅकअप प्लॅन काही रेडी ठेवला होता का, किंवा ठेवायला पाहिजे काय करंट? इनिशियल इयर्समध्ये जेव्हा तुम्ही युपीएससी ॲज अ करिअर, सिरियस करिअर ऑप्शन्स निवडता, तेव्हा मला तरी पर्सनली वाटतं की तुम्ही 1-2 वर्ष त्याला फुल फ्लेज प्रिपेअर करा त्याच्यासाठी, का की ती डिमांडिंग सर्व्हिस, ते डिमांडिंग प्रिपरेशन आहे. जेव्हा तुम्हाला 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, सेटबॅक येत आहे, तेव्हा तुम्ही तुमचे ॲज अ बॅकअप तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. भले ते तुमचे पोस्ट ग्रॅज्युएशन असो या कोणत्या दुसऱ्या गव्हर्नमेंट एक्झाम्स असो, ते तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. पण तुम्ही फर्स्ट 2 इयर्सतून तुम्ही फुल फ्लेश जर प्रिपेअर युपीएससी करता आहे, MPSC करताय, तर तुम्ही ते प्रिपेअर फुल फ्लेश झालं पाहिजे. युपीएससीचं प्रिपरेशन करताना प्रिलिम्स पहिला टप्पा असतो. तर प्रिलिम मध्ये GS आणि CSAT हे 2 विषय आहेत. बरेचसे विद्यार्थी CSATचं प्रिपरेशन करताना ओव्हर कॉन्फिडेंट असतात आणि त्याच्यामुळे CSAT पण त्यांचा राहिला, क्वालिफाय नाही झाले तर इकडचं प्रिपरेशन वाया जातं अभ्यास केलेला असेल. पण तर कसं केलं पाहिजे CSATचं प्रिपरेशन? CSAT प्रिपरेशन खूप यावर म्हणजे 2023 पासून खूप क्रुशियल झालेलं आहे. 2023 युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसचा जो प्रिलिम्सचा पेपर होता, तो खूप टर्निंग पॉईंट होता की ज्याच्यात बरेच सारे IITs मधले पोरंही फेल झाले होते. तो पेपरच तसा डिझाईन झाला होता. इथे 2 टाईप चे पोरं असतात. एक जे ओव्हर कॉन्फिडंट पोरं असतं की ज्यांना माहिती असतं की मी मॅथ्स आहे, स्ट्रॉंग आहे, माझं कव्हर करू शकतो, आणि अंडर कॉन्फिडंट पोरं असतात ज्यांनी ह्युमॅनिटीज मधून घेतलं असतं, BA वगैरे, ज्यांना मॅथ्स हा त्यांचा प्रायमरी विषय नसतो. तेव्हा ते अंडर कॉन्फिडंट मध्ये असतं की मी कसं करू शकतो प्रिपरेशन. ते याच्यामध्ये एक बेसिकली कॉन्फिडंट मॅटर करतो. कॉन्फिडन्स सेल्फवर की मी करू शकतो. त्याच्यासाठी लागणारे जितकेही कष्ट ते मी करायला तयार आहे. मॅथ्स माझं स्ट्रॉंग वीक आहे, तर मी ते इम्प्रूव्ह करेल, प्रत्येक टॉपिक बाय टॉपिक इम्प्रूव्ह करेल. आणि जरी स्ट्रॉंग सेल्फला वाटत असेल तर मी सॉल्व्ह करू शकतो, की टॅकल करता येतं. आणि सगळ्यात मोठा इश्यू जो आहे, लोक रिसोर्सेस आणि याच्या मागे जातात, तो सगळ्यात मोठा फॅक्टर जो आहे मला वाटतं तो आहे टाइम मॅनेजमेंटचा. तो 2 hours टाइम मॅनेजमेंट तुम्ही किती इफेक्टिव्हली करू शकता. काही लोक सुरू करता मॅथ्सनी सॉल्व्ह करायला, ते नंतर पॅनिक व्हायला लागतं. 1 hour झाल्यानंतर पॅनिक व्हायला लागतं. जेव्हा आपले नंबर ऑफ अटेम्प्ट कमी झालेले असतात तेव्हा पॅनिक व्हायला लागतं. तर पॅनिकमध्ये जे सिम्पलर क्वेश्चन्स असतात, आता युपीएससी पण खूप क्लेवर बॉडी आहे, ती सिरियली सोपे क्वेश्चन्स, मग अवघड क्वेश्चन्स, मग मीडियम क्वेश्चन्स असे देत नाही, ते मिक्सअप करते. म्हणजे जेव्हा आपण पॅनिक व्हायला लागतो तेव्हा आपण इझी क्वेश्चन्स जे असतात, जे मार्क्स स्कोरिंग असतात, लो हँगिंग फ्रूट असतात, तेही मिसअप करतो, तेही चुकवतो. मग त्याच्यात मायनर मिस्टेक्स करतो. त्याच्यामुळे ह्या कारणांमुळे, टाइम रिसोर्समुळे
बरेच सारे फेल होतात. असे त्याचे कॅपेबिलिटीज असते, सगळ्यांमध्येच कॅपेबिलिटी असते पेपरला जायच्या आधी. पण पेपरच्या वातावरणामध्ये त्या याच्यामध्ये जो एक्सेल करतो, जो स्टेबल राहतो, कॉन्फिडंट राहतो 2 तास आणि एक सेट प्लॅननी जातो, जो भले GS असो या CSAT असो, तो एक्सेल करतो या टाइम प्रेशरमध्ये. म्हणजे एकंदरीत सीसॅट साठी टेक्निक्स आणि ट्रिक्स आणि टाइम मॅनेजमेंट Yes. याची खूपच महत्वाची आहे. त्याच्यामुळे सीसॅटला खूप हलक्यात घेतलं नाही पाहिजे नाही. विद्यार्थ्यांनी, ओव्हर कॉन्फिडंट नसलं पाहिजे आणि सीसॅटची खूप भीती पण नाही बाळगली पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांचा मॅथमॅटिक्स किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड नाही त्यांनी पण कन्सेप्च्युअल पासून जर थोडा अभ्यासाला सुरुवात केली Yes. आणि टेक्निक्स आणि ट्रिक्स वापरल्या तर सीसॅट ते सहज क्वालिफाय करू शकतात. येस. आता महत्वाचा आणि कोर पार्ट युपीएससीचा तो म्हणजे जनरल स्टडीज. अगदी प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, तर जीएसचं प्रिपरेशन कसं केलं, काय स्ट्रॅटेजी होती जीएसची आणि काही इंटिग्रेटेड अप्रोच होता का, प्री कम मेन्सचा एकत्र अभ्यास करायचा? तर सगळ्यात पहिले जेव्हा GSचं प्रिपरेशन करता, तर आपण सगळ्यात पहिले सिलेबसचे प्रिंटआउट्स काढायचे असतं. सिलेबसचे प्रिंटआउट्स काढून आपल्या जे टेबल स्टडी टेबल असेल ते पेस्ट करायचं आणि सिलेबस बाय पॉईंट युपीएससीने खूप क्लिअरली सिलेबस मेन्शन केलेला आहे. हिस्ट्रीचा कोणता, GS1 मध्ये हिस्ट्रीचा कोणता, जॉग्राफी, इंडियन सोसायटी काय पार्ट्स आहे, त्याचे सिलेबस बाय पॉईंट जायचं. आणि प्री आणि मेन्सचा सिलेबसमध्ये काय कॉमन येतं, आता हिस्ट्री भरपूर कॉमन येतं, जॉग्राफी भरपूर कॉमन येतं, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स बऱ्याचपैकी कॉमन येतं. मग इंटिग्रेटेड अभ्यास करायचा, जे टॉपिक्स आहेत जे मेन्स आणि प्रीमध्ये कॉमन आहे ते इंटिग्रेटेडली अभ्यास करायचा. आणि मग मेन्सचे जे उरलेले टॉपिक्स असतात त्यांना मग सेपरेट त्यांचे नोट्स असले रेडी पाहिजे. त्याच्यासाठी सिलेबस तुम्ही अंडरस्टँड केला पाहिजे. आता काही टॉपर्सने हे पण सजेस्ट केलं होतं की सिलेबस तुम्ही पाठ केला पाहिजे, की तुम्हाला एकदम मेमराईज राहायला पाहिजे की हा क्वेश्चन कशातून येतोय, हा सिलेबस पॉईंट कोणत्या सेक्शन्स मधला आणि मी कसा कव्हर केला पाहिजे. तर सिलेबस पहिला डिझाईन आहे. त्याच्यानंतर तुम्ही रिसोर्स प्रिपरेशनसाठी मार्केटमध्ये भरपूर रिसोर्सेस आहे, भरपूर अकॅडमी, स्टँडर्ड बुक्स आहेत. तर त्या सिलेक्शन्समध्ये तुम्ही खूप सिलेक्टिव्ह असलं पाहिजे तुमचं स्टडी मटेरियल्स. काय खूप सारं मटेरियल असल्याने काय होतं ते रिटेन होणं खूप इम्पॉसिबल होऊन जातं. ते एवढं मोठं रिटेन्शन ठेवणं. तुम्ही तुमचे नोट्स प्रिपेअर ठेवले व्यवस्थित सिलेबस प्रमाणे. GS1चे पेपर, आता आमच्या वेळेस आम्ही मेन्स प्रिपेअर करत होतो तर आम्ही GS1ची नोटबुक वेगळी होती, त्याच्यात ते डिवाइड केलं होतं मी, हिस्ट्री, जॉग्राफी, इंडियन सोसायटी याच्यात डिवाइड केलं होतं. GS2चे वेगळे नोट्स होते, GS3चे आम्ही डिव्हिजन करायचो. आणि सेल्फ नोट्स काढणं खूप महत्वाचं असतं याच्यातून. तुम्ही वाचता नंतर सेल्फ नोट्स काढा, टॉपर्स कॉपी रिफर करा, टॉपर्सचे नोट्स रेफर करा आणि त्याच्यातून तुमचं कंटेंट एक्स्ट्रॅक्ट करा, तुम्हाला लागणारं कंटेंट, आणि तशाप्रमाणे प्रिपरेशन्सला बिल्डअप करायचं. मेन्समध्ये आन्सर रायटिंग वर मुख्य भर असतो मुलांचा प्रॅक्टिसचा. तर आन्सर रायटिंग साठी कसं प्रिपेअर केलं? सो आन्सर रायटिंग हा खूप मोठा चॅलेंज असतो जो फर्स्ट टाइमवर मेन्स असतं. फर्स्ट मेन्स ज्याचं असतं की लिहिणं, सगळ्यात पहिले तर ते असतं की 20 क्वेश्चन्स असतात, जवळपास 4000 वर्ड्स लिहायचे असतात आणि 3 hours सस्टेन करायचं असतं. ते एक मूवी होती 12th फेल, जेव्हा त्यांना सांगितलं होतं की स्वतःबद्दल एक 8 मिनिटं घे आणि स्वतःबद्दल तरी लिहून बघ, तर तो अर्धा पेजही लिहू नाही शकला. आणि सेम केस UPSC ऍस्पिरंट्स बद्दल होतं की त्यांना जेव्हा 7 मिनिटात एक 10 मार्कर लिहायचं असतं, 2 ते इंट्रो लिहिण्यामध्ये 7 मिनिटं जातात विचार करण्यामध्ये. तर त्यावेळेस मेंटल ब्लॉक असतो की तेव्हा खूप क्रिटिकल पॉईंट असतो की आपण गिव्हअप करू, इझिली गिव्हअप करू शकतो की आता नाही यार नंतर बघू, जे होईल ते पेपरच्या टायमाला बघू, नाहीतर नंतर पुश करत जातो आपण. पण तो मेंटल ब्लॉक ओव्हरकम करणं खूप इम्पॉर्टंट असतं की बसून कन्सिस्टंटली बसून तो टाइम रिड्यूस करणं. तो टाइम रिड्यूस करून त्याच्यात तुम्ही वेगवेगळे टेक्निक्स असतात. तुम्ही शुद्ध लेखन सारखं पण तुम्ही आन्सर रायटिंग करू शकता. स्टार्ट ॲज अ आन्सर करू शकता की टॉपरच्या कॉपीचं आन्सर लिहिलेलं त्याचं वाचून त्याचं अंडरस्टँड करून स्वतःच्या वर्ड्समध्ये ते करणं. आणि मग जसं जसं तुमचं कंटेंट डेव्हलप होतं तोच प्रश्न आपल्या कंटेंट जो असतो त्याच्यातच करणं आणि मॅच करून बघणं की मी टॉपर्स कॉपीनी कसं केलं होतं, टॉपरनी कसं लिहिलं होतं आणि माझं कसं होतं. आयडियल मॉडेल आन्सरचे अकॅडमिक्स पण प्रिफर करतात. मग तशाप्रमाणे तुम्ही 1, 2, 3 प्रश्न पण ते रेग्युलरली कन्सिस्टंटली लिहिले पाहिजे. बसून कन्सिस्टंटली तुम्ही टाइम डिफाईन मध्येच मॅटर केले पाहिजे, तेव्हाच तो 3 तासाचा पेपर कव्हर होतो. तेव्हा तुम्ही आज 5 क्वेश्चन्स, उद्या 10 क्वेश्चन्स, परवा पेपर सिम्युलेशन घेऊन जरी या एक वेळेस ते राहिलेले असतील, ते शॉर्ट झाले, माझं नाही टाइम पुरला ते कम्प्लीट करायचं,
ते बघायचं की आपण कुठे अडलो, कुठे होतो, की कोणत्या क्वेश्चनला इंट्रोमध्ये अडलो होतो, कुठे बॉडीमध्ये अडलो होतो, कुठे conclusion मध्ये काय पॉईंट्स रिमेंबर नाही. तर त्यावेळेस त्या याच्यात युपी आन्सर रायटिंगमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असतं की रिव्हिजन किती असतं, तुम्ही किती नॉलेज रिटेन होतं तुमचं, किती लवकर तुमचं पॉईंट आठवतं. जेवढ्या लवकर तुमचं पॉईंट आठवतं तेवढ्या लवकर तुम्ही पेपरमध्ये ते उतरवता. तर त्यावेळेस तो टॉपिक जिथे तुमचं अडलं होतं, आन्सर कमी पडला होता, शॉर्ट झालं होतं, मग तो टॉपिकचा रिव्हिज करून बघायचं, परत अटेम्प्ट करून बघायचा तो क्वेश्चन, की मी हा केलेला आहे, झालाय का माझ्याकडनं, अजून आन्सर बेटर होऊ शकता का. आणि व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स, PYQ आणि बाकीचे मॉडेल आन्सर्स क्वेश्चन्स हे इंटिग्रेट बघून, त्यांना सॉल्व्ह करून, त्यांचे पॅटर्न्स बघून मग आपण प्रिपरेशन्स पुढे आन्सर रायटिंगचं केलं. मेकॅनिकल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड होतं तरी ऑप्शनल विषय चूज करताना पॉलिटिकल सायन्सचा केला, तर का PSIR घेतलं ऑप्शनल आणि त्याला कसं प्रिपेअर केलं मग? मेकॅनिकल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड होतं आणि सिलेबस बघितला तरी कम्फर्टेबल होतो. पण पॉल सायन्स जेव्हा मी सगळ्या ऑप्शनलचा जसं अँथ्रो, सोशिओ आणि जॉग्राफी आणि मग पॉल सायन्स यांचा मी सिलेबस एक्सप्लोर केला होता. आणि नवीन ॲस्पिरंट्सला मी हे सजेस्ट करेल की जे ऑप्शनल ज्याचा सिलेबस आपल्याला एक्साइट करतो त्यांना वाचून, कारण की हा प्रिपरेशन तुम्हाला 1 वर्ष तरी तुम्ही अटेम्प्ट देणार असाल तरी तोच ऑप्शनलचा सिलेबस आपण मल्टिपल रिव्हिजन करणार होतो, मल्टिपल वाचन असतो. जर तो तुम्हाला मल्टिपल वाचून एक्साइट करत असेल, तो त्याचं परत नवीन नाविन्याने काहीतरी शोधत असाल तुम्ही त्या ऑप्शनलमध्ये, आणि तुम्हाला तो वाचून खूप मजा येत असेल, का तुम्हाला इंटरेस्ट बिल्डअप करत असेल की अजून कंटेंट कसं बिल्डअप करावं, तो ऑप्शन तुम्ही निवडा. जे मी पॉल सायन्सचा कंटेंट बघितला होता तेव्हा कॉलेजच्या डेज पासूनच आम्हाला थोडीफार IRच्या इंटरनॅशनल रिलेशन्स बद्दल आवड होतीच. तर मी जेव्हा पॉल सायन्सचा सिलेबस बघितला होता तेव्हा बरंच सारं कॉमन GS2 मध्ये पण होतं आणि इंटरनॅशनल रिलेशन्स हा एक्साइट करतो होता टॉपिक. तर म्हणून मी PSIR ॲज अ ऑप्शनल चूज केला होता की वेगळं काहीतरी असेल मेकॅनिकल सोडून आणि काहीतरी कॉमन पण असेल आणि स्कोरिंग पण विषय होता. ते एकंदरीत ऑप्शनल निवडणं हे आपल्या इंटरेस्टचा पण भाग असतो. येस. अभ्यास करताना ज्या विषयात इंटरेस्ट निर्माण झाला तर त्याच्याबद्दल नक्कीच विचार केला पाहिजे ऑप्शनल निवडताना. चालू घडामोडी, करंट अफेअर्स, त्याचं पण खूप महत्त्व असतं UPSCच्या प्रिपरेशनमध्ये किंवा एक्झाममध्ये, अगदी राईट फ्रॉम प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू पर्यंत. तर करंट अफेअर्ससाठी कसं प्रिपरेशन केलं? करंट अफेअर्सला प्रिपेअर करताना काही गोष्टी लक्षात घ्यायच्या असं न्यूजपेपर रिडिंग सोबत. न्यूजपेपर रिडिंग सोबत जसं मी आधी म्हटलं होतं, सिलेबसचे प्रिंटेड कॉपी का करायची आहे, म्हणजे तो तुम्ही सिलेबस रिफर केला तर तुम्हाला सिलेबसचे पॉईंट्स माहिती असतं की ह्या गोष्टीला इथे आहे. तशा पद्धतीने तुम्ही न्यूजपेपरमध्ये तसे कंटेंट बिल्डअप करायला लागतं, शोधायला लागतं तसं कंटेंट. कोणतं एथिक्समधलं एक्झाम्पल असेल, कोणतं योजना असेल जी GS3 इंटरनल सिक्युरिटीमध्ये मी डेटा वापरू शकतो, कुठे काही न्यूज आर्टिकल असेल जे मी IR मध्ये वापरू शकतो, कोणत्या हिस्ट्रीचा रेफरन्स आला, कशात आला, तर मी ह्याचा कंटेम्पररी रेलेव्हन्स कसा आणू शकतो. तसा न्यूजपेपर तशा पद्धतीने वाचायचा की तुम्ही एक्झाम ओरिएंटेड वाचा. स्पोर्ट्स सगळे लोक इझी टू असतं सेक्शन की स्पोर्ट्स पहिले प्रिफर करा, नाही तर काही लॉंग एडिटोरियल्स कशाला वाचायचे, शॉर्ट्स न्यूज वाचायचे. तर एडिटोरियल्समध्ये काय आता ऑप्शनल सब्जेक्ट्समध्ये बऱ्याच सारा एडिटोरियल येतो, त्याचं ओपिनियन बिल्डअप होतं, ते कंटेंट आपल्याला रिसोर्स एनरिचिंग कंटेंट असतं. मग कुठे काही एक्झाम्पल येऊन जातं, कुठे काही डेटा फॅक्ट येऊन जाते, कुठे काही रिपोर्ट्स येऊन जातात की जे गव्हर्नमेंटच्या रिपोर्ट्स असतात जे आपल्याला कोट करायचे असतात. मग तशाप्रमाणे आपण आपली एक नोटबुक असली पाहिजे जी करंट अफेअर्सची, जे न्यूजपेपर्स, मॅगझिन्स, गव्हर्नमेंटच्या जे योजना असते, इंडिया इयरबुक असते, ह्या मॅगझिन्स रिपोर्ट करताना आपण जे मेन आपल्या सिलेबस थ्रू जे कंटेंट असेल स्टिक करायचं, तेवढंच कंटेंट आपल्या नोटबुक्समध्ये त्या त्या सेक्शनच्या सब्जेक्ट्समध्ये ते नोट डाऊन तेव्हाच झालं पाहिजे. करंट अफेअर्सचा स्टडी करताना थोडं न्यूजपेपर रिडिंगवर फोकस जास्त केला पाहिजे आणि नोट्स काढल्या पाहिजे स्वतःच्या. आता तिसरा आणि फायनल स्टेज असतं एक्झामची, ती म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू. आतापर्यंत 30 इंटरव्ह्यू होता. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचे 2 इंटरव्ह्यू दिले आणि UPSC सिव्हिल सर्व्हिसचा पहिलाच होता. इंटरव्ह्यू बद्दल बऱ्याच मिथ्स असतात, सोशल मीडियामध्ये पण काही रील्स व्हायरल होत असतात. तर इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं केलं ना, असा काही हटके एक्सपिरियन्स होता का इंटरव्ह्यूचा जो मेमोरेबल आहे आणि तो शेअर करता येईल आपल्या ॲस्पिरंट्स सोबत?
सर इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन्स खूप वास्ट असतं की देर इज नो डिफाईन्ड सिलेबस इन इट की काय फक्त एकच गोष्ट डिफाईंड असते की आपला डॅफ डिटेल ॲप्लिकेशन फॉर्म्स ज्याच्यात आपण भरतो पर्सनल इन्फॉर्मेशन पासून फॅमिली आणि प्रोफेशनल इन्फॉर्मेशन पासून तर आपल्या इंटरेस्ट हॉबी सेक्शन्स एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज हा एकच मुद्दा असतो जो आपल्या हाती असतो आणि ज्याच्यावर आपण प्रिपेअर करू शकतो क्रॉस क्वेश्चन्स एक्सप्लोअर करू शकतो की काय काय पॉसिबल क्वेश्चन्स यूज करू शकतो आपण तर ह्या याच्यातच आपण स्ट्रॉंग असलं पाहिजे आणि इतर गोष्टी तर न्यूजपेपर डेली न्यूजपेपर रिडिंग होत्या ज्या मी करत होतो की 2 न्यूजपेपर वाचायचो मी त्यावेळेस तेव्हा त्याच्यातून कंटेंट बिल्डअप करायचो तर माझा ऑप्शनल होता पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स आणि त्यावेळेसच्या काही घडामोडी होत्या जसं व्हेनेझुएलावर अटॅक झाला होता युएसने अटॅक केला होता तर हा पॉसिबल मोस्ट लाईकली हॉट टॉपिक असेल जर पॉल सायन्सचा स्टुडंट असेल तर इंटरव्ह्यूमध्ये त्याला विचारलं जाईल आणि ॲक्च्युली विचारलं पण गेलं होतं सिव्हिल सर्व्हिसेसच्या इंटरव्ह्यूमध्ये माझा दिनेश जास्त सरांचा बोर्ड होता आणि त्यांनी मला फर्स्ट क्वेश्चनच हा विचारला होता की तो व्हेनेझुएलावर युएसने अटॅक केलेला आहे तर तुमचं ओपिनियन काय ते बरोबर अटॅक आहे का चुकीचं आहे तुमचं ओपिनियन शेअर करा त्याच्यावर दुसरं असं होतं की माझ्या याच्यावर क्रिकेट हा एक गोष्ट होता तर एक मेमोरेबल इन्सिडेंट होता की ज्याच्यात मला माहित नव्हतं पण मी टॅकल केला तो क्वेश्चन की त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की एक लेमन लँग्वेजमध्ये मला सांग की LBW लेग बिफोर विकेट ही काय असतं एक नॉन क्रिकेट ॲस्पिरंटला ज्यांना माहीतच नाही क्रिकेटबद्दल तर लेमन टर्म्समध्ये सांग मी LBW सांगितल्याबद्दल त्यांनी मला विचारलं होतं की सपोज की एक बॅट्समननी बॉल हिट केला आणि त्याच्याच पॅडमध्ये अडकून गेला तो एक समोरचा बाजूचा फिल्डर आला आणि त्यांनी तो बॉल पिकअप केला आउट असेल का नॉट आउट असेल आता अशी क्वेश्चन्स तर आपण प्रिपेअर नाही केलेले कधी UPSCचे आता क्रिकेटमध्ये पण कसं मी विचारलेलं नव्हतं आणि जर मी तिथे नर्वस झालो असतो नाही तर काहीतरी उत्तर वेगळं दिलं असतं तर ते पकडलं गेलो असतो तिथे कॉट करण्याची खूप इझी असते टेक्निक तर मी त्याच्यात थोडं नॉलेज आणि थोडं आपलं स्ट्रीट स्मार्टनेस यूज केलं होतं आणि मी तेव्हा त्यांना सांगितलं होतं की रिसेंटली इंडिया श्रीलंका मॅच झाली होती अशी आणि तिथे असाच इन्सिडेंट झाला होता आणि अंपायरने तेव्हा आउट दिलं होतं आता हा मी बनवला होता तेव्हा इन्सिडेंट तेव्हा बनवला होता की असं काही घडलं होतं तर त्यांनी तो ऍक्सेप्ट केला की असं झालं असेल पॉसिबली तर त्यांनी त्याच्यावर प्रश्न विचारला की का आउट दिला होता सांग मग त्याच्यावर आम्ही ती पुढे कन्स्ट्रक्ट केलं होतं की का आउट असलं पाहिजे की का नॉट आउट असलं पाहिजे हा एक असा इन्सिडेंट झाला होता दुसरा मला विचारलं गेलं होतं की माझा फेवरेट फॉरेन नाही तर इंडियन लीडर कोण आहे कोणी असो पॉलिटिकल असो नॉन पॉलिटिकल असो ते तेव्हा चेक करत होते की एक सिव्हिल सर्वंट आहे तुम्ही तर तुमची किती पॉलिटिकली इम्पार्शियल असलं पाहिजे पॉलिटिकल न्यूट्रल किती असलं पाहिजे तुम्ही की तुम्ही चॉईस कोणता करता त्यांना मी असं स्पष्ट दिलं होतं की ॲज अ सिव्हिल सर्वंट ॲस्पिरंट बी पॉलिटिकली न्यूट्रल असलं पाहिजे तर मी कोणताही चॉईस नाही करू शकत तर त्यांनी तरी म्हटलं होतं की चूज कर तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की प्रोफेसर सतीश धवनचं नाव घेतलं होतं त्यांनी आणि त्यांनी मग जस्टिफाय करायला सांगितलं की तुम्हाला का आवडतो तर मग त्यांना मी तेव्हा त्यांचे टीम लिडरशिप जो फेमस त्यांचा इन्सिडेंट होता की जे फर्स्ट रॉकेट फेल्युअर झालं होतं आणि APJ अब्दुल कलाम जेव्हा प्रोजेक्ट डायरेक्टर होते मग त्यांचा ब्लेम न घेता त्यांनी सतीश धवनचं मग त्याच्या वेळेस त्यांना मग ते क्वालिटी सांगितली की लिडरशिप किती इम्पॉर्टंट आहे की ते आपल्या टीम्सला सपोर्ट केलं पाहिजे मग त्यांना ते इन्सिडेंट आणि ते जस्टिफिकेशन खूप आवडलं एकंदरीत इंटरव्ह्यूला कुठलेही प्रश्न येऊ शकतात Yes. फक्त त्याला आपण हजर जबाबीपणे उत्तर दिलं Yes. पाहिजे आता हा जो प्रिपरेशनचा जर्नी होता आणि 5व्या अटेम्प्ट मध्ये आपल्याला सक्सेस मिळाला तर या 5 अटेम्प्टच्या जर्नीमध्ये कधी असं वाटलं का प्रिपरेशन सोडून द्यावं आपण यशाच्या अगदी जवळ जातो मेन्स देतोय पण इंटरव्ह्यूला सिलेक्शन होत नाही किंवा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचे 2 इंटरव्ह्यू दिले तर जे ऍस्पिरंट असे अनेक अटेम्प्ट देतात तर काय वाटलं असं कधी सोडून द्यावं असं वाटलं आणि तरी मग स्वतःला कसं मोटिवेट ठेवलं आणि अभ्यासाला परत कशी सुरुवात केली येस फर्स्ट जेव्हा फर्स्ट सेकंड इयर थर्ड इयर त्या फ्रेश असतो स्टार्ट असतो त्या आपण मोटिवेटेड असतो की ठीक आहे 1 वर्षांनी झाला 2 वर्षांनी झाला जेव्हा 4th आणि 5th इयरला येतो आणि आपल्या सोबतचे जे पियर्स
ॲस्पिरंट पण असतं आणि कॉलेज मेट्स पण असतात. जेव्हा ते सेटल व्हायला लागतं लाईफमध्ये, ते अर्न करायला लागतं, त्यांचे सक्सेस बघून मग एक क्वेश्चन यायला लागतो नॅचरली, की सेल्फ डाऊट क्रिप व्हायला लागतो, की आपण आता काहीतरी प्लॅन बी स्विच केलं पाहिजे का, की इझी टू सक्सेस केलं पाहिजे का. पण याच्यात दोन गोष्टीचं मला खूप हे हेल्प मिळाली. ती आहे पहिली की सेल्फ बिलीफ, की मी करू शकतो. मी खूप जवळ आलेलो आहे, मी फॉरेस्ट इंटरव्ह्यूपर्यंत आलेलो आहे, इंटरव्ह्यूच्या स्टेजपर्यंत आलेलो आहे, जे बरेच लाखो ॲस्पिरंट्स त्या गेटच्या बाहेर फोटो काढायच्यासाठी त्यांचा ड्रीम असतो, त्यातपर्यंत आलेलो स्टेज. म्हणजे मी करू शकतो, मी बस थोडंसंच बाकी आहे. तर नॅचरली ते एक आपण एक कॅरिकेचर येतं, की दोन जण असतं की टनल करत असतात. तर एक असं की ज्यांना डायमंड जवळच असतं डायमंड, पण तो गिव्हअप करून देतो, आणि दुसरा त्याला ते प्रोसेस कन्सिस्टंटली करत जातो आणि त्याला ते भेटतं डायमंड्स. तर त्या याच्यात खूप इन्स्पायर झालो होतो. आणि दुसरं माझं इन्स्पिरेशन माझी फॅमिली होती, जे त्यांनी मला नेहमी बॅक केलेलं आहे. नेहमी त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवलेला आहे, की परत करू, आपण स्टार्ट करू, तुझ्याकडे आहे कॅपेबिलिटी. आणि याच्यात माझ्या बहिणीचा खूप याच्यात मोठा वाटा येतो, कारण की जेव्हा पण मी आता इंटरव्ह्यू स्टेजमध्ये जेव्हा नाही झालो होतो, तेव्हा खूप नाराज होते, हताश होतो. पण ती मला दोनदा तिने माझे एक लेटर लिहून पाठवलं होतं तिने, जे मी अजून पण माझ्या टॅबवर स्क्रीन सेव्हर म्हणून काम करतो, की जेव्हा कधी मला सेल्फ डाऊट होतो की की करायला पाहिजे, माझ्यात होतोय का, माझा अभ्यास होणार आहे का, मी करू शकतो का कॅपेबिलिटी, तर मी तिचा लेटर वाचतो. आणि त्याच्याने अजून जास्त मोटिवेट होतो, की कोणीतरी आहे जे मला माझ्यावर बिलीफ ठेवतोय, जे कोणाचं तरी आहे, की कोणाला तरी आहे स्वप्न, त्या स्वप्नासाठी तरी लढलं पाहिजे. नक्कीच. म्हणजे सतत 5 वर्ष स्वतःला मोटिवेट ठेवणं 5 अटेम्प्टपर्यंत एक ग्रेट टास्क आहे. दुसरं महत्वाचं असं की पहिल्या अटेम्प्टला प्रिपरेशन केलं आणि 5व्या अटेम्प्टचं प्रिपरेशन, हे कसं इव्हॉल्व्ह झालं? पहिल्या अटेम्प्टचं प्रिपरेशन युपीएससीचं आणि 5th अटेम्प्टचं प्रिपरेशन ज्याच्यातून सक्सेस मिळालं, सेम प्रिपरेशन स्ट्रॅटेजी होती की काही बदल झाले? पहिला अटेम्प्ट आणि 5th अटेम्प्ट माझ्या केसमध्ये, आणि बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांचं पण तेच असेल, की ज्यांना प्री गायडन्स नसेल, नाही तर कोणी त्यांच्यातलं नातेवाईक, नाही तर फॅमिलीमध्ये आणि ओळखीचं कोणी असं जो ऑफिसर नाही आहे जो झालेलं नाही, ज्यांनी अचीव केलेलं नाही आहे, त्यांच्यासोबत ही केस भरपूर होते, की फर्स्ट इयर डायरेक्शनलेस असतो, की सुरू काय करायचं, काय वाचायचं, कसं प्रिपेअर करायचं, काय माइंडसेट असलं पाहिजे, ऑप्शन इव्हन प्रिलिम्सच्या केसमध्ये, की कसं पेपर सॉल्व्ह केला पाहिजे 2 तासामध्ये, कोणतं ऑप्शन कसं निवडलं पाहिजे, तुमचं सिलेबस तुम्ही वाचणं कसं, कोणतं स्ट्रॅटेजी ठेवा, किती पट वाचवा, किती रिव्हाइज करा, किती तास बसा अभ्यासाला. हा फर्स्ट इयरला खूप डायरेक्शनलेस असतो, स्कॅटर्ड असतो, आणि आपण जे मार्केटमध्ये अवेलेबल मटेरियल असतो सगळे वाचायला लागतो, सगळं कलेक्ट करायला लागतो, सगळं वाचायला लागतो. त्याच्यामुळे इश्यू काय होतो, की खूप स्कॅटर्ड डायरेक्शन असतो, आणि ती रिव्हिजन, लॅक ऑफ रिव्हिजन राहिलं तर कॉन्फिडन्स खूप ढासळतो. 5th अटेम्प्टपर्यंत माझं ते क्लिअर होऊन गेलं होतं, की प्रत्येक स्टेजला काय लागतं, केवढं लागतं, किती रिक्वायर्ड आहे, कोणते रिसोर्सेस आणि किती निश रिसोर्सेस लागतात, आणि याच्यात सेल्फ नोट्सचा किती फायदा आहे, की कोणते नोट्स किती सटीकपणे एवढ्या सगळ्या बुक्समधून आपल्याला लागणारं 2000 पानांवरतून एक 100 पानी नोटबुक कशी तयार करावी, त्या सगळ्या कंटेंट्सला कन्साइज करून आपल्याला किती लागणार, किती रिवाइज करायचं, हे सगळं स्ट्रॅटेजी चेंज होतो. त्याच्यातलं डेली रुटीनही चेंज होतो, की भले तुम्ही 18 तास नका अभ्यास करू, 12 तासच अभ्यास करा, 10 तासच अभ्यास करा, पण ते किती इफेक्टिव्हली अभ्यास करा, कोणत्या पिरियडमध्ये कसं रिटेन होतील, कोणत्या झोनमध्ये रिटेन होईल, आपली स्ट्रेंथ काय, विकनेस काय, हा 5th अटेम्प्टपर्यंत समजून येतो, की आपली स्ट्रेंथ किती असते, आपल्या कोणत्या इव्हन तर टाइम कोणता असतो, डेच्या टाइममध्ये कोणत्या टाइममध्ये आपली स्ट्रेंथ असते, कोणत्या टाइममध्ये आपण वीक असतो, कोणत्या सब्जेक्टमध्ये आपण स्ट्रेंथ आहे, आपल्या कोणत्या वीक आहे, आणि कसं त्याला वीकला स्ट्रॉंग करायचं आणि स्ट्रेंथला पण अजून बिल्टअप करायचं, हे जर्नीमध्ये कळायला लागतं आपल्याला. आता माझ्या केसमध्ये आम्ही थोडं हिट अँड ट्रायलमध्ये केलं, पण ज्यांना इनिशियली मेंटरशिप भेटते मग त्यांना हा इझिली जर्नी असतो, की ज्यांना आधी गायडन्स, प्रॉपर गायडन्स भेटतो, तेव्हा त्यांच्या याच्यामध्ये हा इझी असतो, की त्यांचं ते हिट अँड ट्रायल कमी होतं, त्यांचे मिसेस कमी होतात आणि त्यांचे हिट्स जास्त होतात.
युपीएससीच्या प्रिपरेशनमध्ये एक आयडियली शेड्यूल कसं असलं पाहिजे किंवा कसं शेड्यूल असायचं दिवसभराचं अभ्यासाचं? दिवसभराचा आता मी मॉर्निंग पर्सन आहे, काही नाईट पर्सन पण असतात जे सुरू रात्र 12-1 पर्यंत करतात. प्रत्येकाचं आपलं आपलं चॉईस आहे. पण जसं एक्झाम जवळ होते तर तसं युपीसीच्या शेड्यूल प्रमाणे स्विच करायचं असतं आपलं टाइम क्लॉक. मॉर्निंग पर्सनमध्ये माझा सगळ्यात प्रोडक्टिव्ह आवर असतो लंचच्या आधीपर्यंत. मग मी जितके पण नवीन वाचायचं असेल, नवीन काय रिवाईज करायचं असेल, नवीन नोट्स मेकिंग करायची असेल, इव्हन टेस्ट पेपर सॉल्व्ह करायचं असेल तर मी मॉर्निंगमध्ये करायचो. मग दुपारी लंच नंतर सगळ्यांचा डल पिरियड येतो तो. तर डल पिरियडमध्ये मग मला जे माझे रिवाईज करायचं असेल, नाही तर सोपे काही स्ट्रॅटेजी असेल, तर मॅप प्रॅक्टिस करायची असेल, जसं इवन बेसिकली डायग्रामची पण प्रॅक्टिस करायची असेल, तो मी दुपारीच्या फेजमध्ये करतो. परत संध्याकाळी तो रिएनर्जाइज फेज होतो, ज्याच्यात मग प्रिपरेशनमध्ये एक तर सकाळचा रिवाईज करा, नाहीतर नवीन काहीतरी तुमचा टॉपिक जो उरलेला असेल, जो सकाळी तुमचा मिस झाला असेल, तो संध्याकाळी मी तसं प्रिपेअर करायचं. युपीएससीच्या प्रिपरेशनमध्ये माइंडसेट कसा ठेवला पाहिजे? युपीएससीच्या प्रिपरेशनमध्ये माझ्या सिनियर्सने एक तो मंत्र दिलेला होता की माइंडसेट किती गरजेचं आहे, पॉझिटिव्ह माइंडसेट आणि हॅपी स्टेट कसं किती गरजेचं आहे, प्रोडक्टिव्ह राहणं त्याच्यासाठी एक पीस काम स्वतः इनर काम असलं पाहिजे, इनर सेल्फ बिलीफ असलं पाहिजे, एक हॅपी माइंडसेट असलं पाहिजे. जे तुम्ही करताय त्याच्यात तुमचं बिलीफ आहे का, ते तुम्ही कन्व्हिन्स करताय का, स्वतःला कन्व्हिन्स करताय का. कारण की जे तुम्ही वाचताय ते स्वतःच कन्व्हिन्स होते तर तुम्ही रिप्रोड्यूस नाही करणार, तुम्ही शिकणार नाही त्याच्यातून. त्याच्यामध्ये आपलं एक स्टेबल माइंडसेटचं खूप महत्त्वाचं सिच्युएशन आहे की एक स्टेबल माइंडसेटने ना रिटेन खूप असतं, गेन खूप होतं, ग्रास खूप होतं. तर म्हणून जिथे काही तुम्ही भले तुम्ही 8 तास पुस्तकात समोर असाल, भले तुम्ही 100 पाने चाललेले असाल, तर ते किती रिटेन होतात त्या 8 तास. पण मी एका हॅपी स्टेटमध्ये असेल, तुम्ही ते 4 तास केलेले असतात एका डेला नॉर्मली, ते 100 पाने असतं, तुमचं रिटेन्शन असतं एक हॅपी माइंडसेट. तर ह्या याच्यात आपण मॅक्सिमम टाइम आपण प्रिपेअर करायचं की प्रत्येकाचे पर्सनल जीवनात सोशल इश्यूज येत राहतात, सोशल प्रॉब्लेम्स, पर्सनल प्रॉब्लेम्स, काही ना काही इश्यूज सॉल्व्ह होतात. पण ह्या याच्यात पण आपण एक डिझाईन करायचं, स्वतःला एक मेकॅनिकली डिझाईन करायचं. ह्या प्रोसेसमध्ये मी माझ्या सराउंडिंगला कसं वातावरण निर्माण करू, याच्यासाठी मग आपले आजूबाजूचं सेल्फमध्ये, फॅमिलीमध्ये, मित्रांमध्ये तर तशी एक संगत असली पाहिजे. आता माझ्या केसमध्ये आमच्या मित्रांची संगत खूप स्ट्रॉंग होती आणि ते खूप पॉझिटिव्ह ठेवायचे, चेअरफुल वातावरण ठेवायचे. एकदा तुम्ही जेव्हा ब्रेक असेल तुमचा, ब्रेक पिरियडमध्ये पण तो हसी खेळ मजाक याच्यात असायचं की ज्याच्यात तुमचं रिव्हिजन पण व्हायचं, पण तुम्ही पॉझिटिव्हली काहीतरी वेगळं पण शिकत असाल कोणासोबत. आणि एक चेअरफुल वातावरण असलं ना त्याच्याने खूप पॉझिटिव्ह बेनिफिट येतो, एक ओपन होतं थॉट्स. आणि आपण परत जे गोष्टी रिवाइज होतो त्याला एक नवीन डायरेक्शन मिळते, एक काहीतरी नवीन शोधायला लागतो. तर मी पॉलिटिक्सचा 5th अटेम्प्ट झालेला आहे, तरी एकच पुस्तक लक्ष्मीकांत वाचली. पण दरवेळेस मी त्या पॉझिटिव्ह माइंडसेटने नवीन काहीतरी एक्सप्लोर करतो लक्ष्मीकांतचं. तसं एक डायरेक्शन भेटतं वेगवेगळं, मग ते आपण सॅच्युरेट होतो, त्यामुळे काहीतरी एनर्जी भेटते आपल्याला एक्सप्लोर. माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवणं आणि आपल्या बाजूचं जे सराउंडिंग, आपले मित्र परिवार असतील त्यांच्याकडनं आपण मोटिवेट होत असतो. दुसरं आता सगळ्यात महत्वाचं, विद्यार्थ्यांचं जे ऍस्पिरंट आहेत त्यांचा मित्र तर आता मोबाईलच झालाय, सोशल मीडियावर दिवसभर स्क्रोल करत असतात, सोशल मीडियावर असतात. तर काय युपीएससीच्या प्रिपरेशन मध्ये सोशल मीडिया डिस्ट्रॅक्शन वाटलं की त्याला कसं हँडल केलं? सर मी जे पॉप्युलर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावर मी नव्हतोच. बेसिकली मी 2च होतो की व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवरच होतो. येस, डेफिनेटली सोशल मीडिया, इंस्टाग्राम सारख्या गोष्टी खूप डिस्ट्रॅक्टिंग आहे. तुम्ही रील स्क्रोल बसता आणि एकदा ते झालं, त्याचा अल्गोरिदमच तसा डिझाईन झालेला असतो की तुम्हाला 2-3 तास एंगेज करून ठेवायचं. आणि त्याचे आपण तेच कंटिन्यू बघत बघत ना माइंड सॅच्युरेट होतो आणि मग तेवढा सॅच्युरेटेड माइंड परत अभ्यास नाही करत, मग तो दिवस जातो, तेवढा सेक्शन सेशन्स वाया जातो. तर ह्या टायमाला आपण खूप कन्स्ट्रिक्ट केलं पाहिजे आपलं सोशल मीडिया ॲक्सेस. तर आपलं काय प्रोडक्टिव्ह काय आहे तेवढाच डायरेक्शन द्या. ही एक्झाम खूप डिमांडिंग आहे, आपलं मेंटल स्पेस खूप डिमांडिंग एक्झाम आहे. तर आपला मेंटल स्पेस प्रत्येकाचं एक
प्रत्येकाला एक स्ट्रेंथ माहिती असते की आपलं एवढंच मेंटल स्पेस आहे, की एवढंच गोष्टी रिटेंड होतात, एवढंच आहे. आणि त्याच्यातही त्या मेंटल स्पेसमध्ये आपण ते भरपूर सारे सोशल मीडियाचा कंटेंट घेऊन राहिलो, तर मग आपल्याला जे प्रोडक्टिव्ह ते खूप कमी स्पेस होतं. तर आपण डिझाईनच तसं झाला पाहिजे की विचारच तसा झाला पाहिजे की आपल्याला करायचं काय, आपण कशासाठी आलेलो आहे, कसा प्रिपरेशन आणि काय करायचं आपल्याला. तर आपला किती स्पेस आपण आपल्या माइंडचा डेली हा याच्यासाठी ठेवायचा आणि किती दुसऱ्या गोष्टी प्रोडक्टिव्ह कामासाठी यूज करायचा. आणि बरेच सारे जरी तुम्ही भरपूर सारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असाल तरी त्याचा प्रोडक्टिव्ह यूज पण झाला पाहिजे. काही काही कंटेंट तिथूनही येतात, इंस्टाग्राम रील्स नाही पण ते काही कोणाचे स्कॉलरचे कोट्स असतात, काही कोणी काही स्टेटमेंट्स दिले आर्ग्युमेंटसाठी, तर त्याही तुम्ही तिथून पिकअप करू शकता. सोशल मीडियाचा कन्स्ट्रक्टिव्ह वापर केला तरच ठीक आहे. Yes. डिस्ट्रॅक्शन असतं आणि आपण ते स्वतःला कंट्रोल ठेवलं पाहिजे, येस. त्याच्यापासून दूर ठेवलं पाहिजे. दुसरं महत्वाचं, आता हा एआयचा जमाना आहे. एआय, ChatGPT किंवा असे वेगवेगळे टूल्स आलेत. तर युपीएससी ऍस्पिरंट्स युपीएससीच्या प्रिपरेशनमध्ये त्याचा कसा वापर करू शकतात, आणि आपण स्वतः तसा वापर केला होता का एआयचा? येस, एआयचा प्रिपरेशनसाठी खूप मोठा यूज झाला होता. माझ्या पर्सनल प्रिपरेशनमध्ये खूप मोठा यूज झाला होता. ज्याच्या पर्सनलाइज कंटेंट एआयचं त्यांचं फीचर्स असतात, ChatGPT म्हणा, क्लाउड म्हणा, त्यांचं फीचर्स असतं की पर्सनल सेक्शन्स, त्यांचं फोल्डर सेक्शन्स असतात, फाईल सेक्शन्स. मग त्या प्रॉम्प्टप्रमाणे तुम्ही जर दिला तसं कंटेंट डेव्हलप होतं आणि त्याच्यात तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने शॉर्ट नोट्स तयार करू शकता. आता मी एका पुस्तक घेतलं होतं जे रिवाईज करायचं होतं नोट्स, आणि ते खूप बल्की होतं. ते जास्त करून पोरं रिव्हिजनसाठी माइंड मॅप्स वापरतात. तर मी त्याच पुस्तकाला मी एआयला दिलं होतं की कसं माइंड मॅप्समध्ये तयार कर. मग ते कंटेंट त्यांनी माइंड मॅपमध्ये जनरेट केलं होतं. इमेजेसमध्ये तयार कर, जसं प्रिलिम्ससाठी पोरं यूज करतात की जितके पण करंट अफेअर्सचे टॉपिक्स असतात, जे प्लेसेस इन न्यूज, ज्याच्यात तुम्ही त्याला जर फीड दिलं की हे प्लेसेस इन न्यूज आहे, याचं काहीतरी नेमॉनिक्स तयार कर, काहीतरी इमेज तयार कर ज्याच्याने मला रिटेन्शन येऊ शकतं, तसं तेही तुम्ही बेटर यूज करू शकता. मेन्स आन्सर रायटिंगसाठी कंटेंट डेव्हलपमेंट करा, किंवा तुम्ही टॉपर्स कॉपी जर तुम्ही अपलोड करून दिली, नाही तर मॉडेल आन्सर कोणतं अपलोड केलं आणि तुम्ही जर रेग्युलरली सेल्फ इव्हॅल्युएशन करण्यासाठी जर अपलोड करत असेल तर ते सांगतं की कुठे किती मॅच आहे, किती इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, कोणतं डायमेन्शन तुझं सुटलं आहे, कोणत्या डायमेन्शनला तू इम्प्रूव्ह करू शकतो, कसा विचार करू शकतो. हा खूप मोठा पार्ट येतो ते एआयचा. तर हा कन्स्ट्रक्टिव्हली खूप स्कोप आहे तुमच्या एआयचा प्रिपरेशनमध्ये. युपीएससी सारख्या एक्झामचं प्रिपरेशन करताना शासनाच्या अशा काही योजना आहेत की ज्याची मदत विद्यार्थ्यांना होते युपीएससीच्या प्रिपरेशनमध्ये किंवा इंटरव्ह्यूच्या फेजमध्ये? येस, हा खूप मोठा मुद्दा येतो की शासनाची, गव्हर्नमेंटची इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यांची योजना. गव्हर्नमेंटचे इन्फ्रास्ट्रक्चर्स पण खूप आहे. जसं जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक गव्हर्नमेंटचं PITC येतो, जे त्याच्यात ॲडमिशन घेऊन तिथे फॅसिलिटेटिंग इन्स्टिट्यूशन आहे, जे इन्फ्रास्ट्रक्चर, लायब्ररी जे आहे, इन हाऊस हॉस्टेल्स प्रोव्हाइड करतं खूप फ्री ऑफ कॉस्टमध्ये. गव्हर्नमेंटच्या स्टायपेंड भेटतं आणि गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटेटिंग योजना पण आहे. जसं प्रत्येक एक कॅटेगरीजचे साठी, जसं TRTIचं आहे, बार्टी, सारथी, महाज्योतीचे, ह्यांचे फायनान्शियल असिस्टन्स प्रोग्राम असतात. तसं आमच्या मागासवर्गीय रिजनमधले, जसं आमचा नंदुरबार, धुळे, जळगाव ह्या रिजन्समधल्या पोरांना ह्या योजनांबद्दल तेवढं एक्सप्लोजर नसतो आणि मग ते फायनान्शियली तिथे गव्हर्नमेंट सपोर्ट पोचतच नाही त्या पोरांपर्यंत. अशा योजना त्यांना माहिती असणं की त्यांच्यापासून त्यांना फंडिंग प्रोव्हाइड होईल त्यांच्या प्रत्येक स्टेजेसला. मेन्स प्री क्वालिफाय झाल्यानंतर मेन्ससाठी सपोर्ट आहे गव्हर्नमेंटचा, इंटरव्ह्यूसाठी सपोर्ट आहे. इव्हन महाराष्ट्र सरकारचं महाराष्ट्र सदन म्हणून आहे, जे दिल्लीमध्ये आहे, जिथे इंटरव्ह्यूला क्वालिफाईड झालेले आहे त्यांना ते 7 days स्टे देतात फ्री. तुम्ही जाऊन तुमचे मॉक इंटरव्ह्यू नाही प्रिपरेशनसाठी तो माइंडसेट डेव्हलप करू शकता. तर गव्हर्नमेंटचे असे बरेच रिसोर्सेस आहे आणि प्रत्येक ॲस्पिरंटला मी आवर्जून सांगू इच्छितो की आपण एक्सप्लोर करूया
आपण आपल्या ज्यांना माहिती आहे त्यांनी आपल्या मित्रांना सांगावं आणि या आजूबाजूच्या कम्युनिटीमध्ये ही गोष्टी आल्या पाहिजे की शासन करतं आपल्यासाठी. फक्त आपल्याला ते माहीत पाहिजे की कुठे ते अप्रोच कसा करायचं त्यांना. एकंदरीतच शासनाच्या TRTच्या मार्फत असतील, बार्टी, सारथी, महाज्योती, वनआरटी यांच्या मार्फत अशा भरपूर योजना आहेत की ज्या त्या कम्युनिटीच्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करतात UPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षांच्या प्रिपरेशनसाठी. पण मुद्दा एवढाच आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याची कल्पनाच नसते. तर विद्यार्थ्यांनी त्याची माहिती घेऊन त्याचा बेनिफिट घेतला पाहिजे. दुसरं महत्वाचं UPSCचा जो जर्नी आहे याच्यामध्ये सातत्य महत्वाचं आहे की बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स जास्त महत्वाचं वाटतं? एकदम टू बी ऑनेस्ट खरं म्हणाले तर मी तुमच्यासोबत एक एक्झाम्पल आहे की ॲव्हरेज स्टुडंट कसा UPSC क्रॅक करू शकतो. याच्यात इंटेलिजन्स पार्ट असतो पण याच्यात सगळ्यात मेन जी गोष्ट आहे ती कन्सिस्टन्सी आहे. तुम्ही कन्सिस्टंटली डेली तुम्ही तो उठा, अभ्यास करा. कन्सिस्टंटली तुमचा फोकस असला पाहिजे, हार्डवर्क असलं पाहिजे. हार्डवर्क रिझल्ट देतो, परसिव्हिरन्स रिझल्ट देतो. आपण त्याला जिद्द आणि चिकाटी जे म्हणतो ते खूप महत्त्वाचं आहे याच्यासाठी की कन्सिस्टंटली तुमचे एफर्ट्स त्या एक्झामसाठी महत्त्वाचे असते क्लिअर करण्यासाठी. जे फक्त बुद्धिमत्ता असून उपयोग नाही, तर तुमच्यामध्ये सातत्य आणि चिकाटी असली पाहिजे, तर तुम्ही नक्कीच UPSC सारख्या टफ एक्झाम मध्ये यशस्वी होऊ शकतातच. आता आपल्या स्पर्धा परीक्षेमधले जे ऍस्पिरंट्स आहेत की जे स्पर्धा परीक्षा देतात आणि सातत्याने फेल होत आहेत, काही वेळा त्यांना असं वाटतं की आता आपण सोडून द्यावं हे प्रिपरेशन आणि प्लॅन बी कडे वळावं. तर अशा विद्यार्थ्यांना काय सल्ला देणार, काय मेसेज देणार? मी पण त्या प्रोसेस मधून गेलेलो आहे की मल्टिपल फेल्युअर्स, मल्टिपल इयर्स असं वाटतं की वेस्ट जाऊन राहिलं आपलं. तर ह्या याच्यामध्ये प्रत्येकाचं आपण का फेल होतोय ते पहिले शोधा. कारण काय, पण कशात फेल होतोय, आपल्या अंडरस्टँडिंग मध्ये फेल होतोय का आपण जवळ आहे त्याच्यामुळे फेल होतोय, का रिझन काय, आपल्या स्वतःचं रिझन बघा की आपल्याला रिझन आपलं फेल्युअरचं आपण त्याच्यावर वर्क करा. त्याच्यावर वर्क केल्यावर आपण किती इम्प्रूव्ह होतोय. इम्प्रूव्हमेंट हा खूप महत्वाचा पार्ट असतो. दर दिवशी तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. दर दिवशी तुम्ही फेल होता, इट्स ओके, पण दर दिवशी उठा, परत इम्प्रूव्ह करा तुमच्या याच्यात. प्लॅन बी हा तेव्हाच असतो की जेव्हा नेसेसिटी येते, सर्कमस्टान्सेस असे येतात, नेसेसिटी येते की आपण आता ते एक आपल्यालाच ते आयडिया येते एका स्पेसिफिक इयर्स नंतर, जर्नी नंतर की आपण प्लॅन बी ला स्विच केलं पाहिजे का. UPSC हा असू द्या पेरिफेरीमध्ये, आपण थोडा वेळेसाठी प्लॅन बी एक स्टेबल होऊ द्या, मग UPSC हाही लोकांचा प्लॅन असतो. तर आपल्या स्ट्रेंथ्स आणि आपले विकनेस ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि फेलियर्स मधून शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे. सक्सेस इट्स नॉट सक्सेस, फेलियर इज अ बिगर लर्निंग टूल देन सक्सेस. आणि माझ्या 5 वर्षाच्या जर्नीमध्ये मी सांगू शकतो, अश्युरन्स देऊ शकतो की दरवर्षी इम्प्रूव्ह कसं करायचं. दरवर्षी इम्प्रूव्ह केल्यावरच काय असतं, पिनिकल काय असं अचीव्ह करू शकतो आपण आपल्या कोणत्याही फील्डमध्ये, कसं पिनिकल करू शकतो. पण तुम्ही कन्सिस्टंटली, ते सरांनी जसं सांगितलं की कन्सिस्टंटली महत्वाचं असतं वर्क. रिसेंटली MPSCने आपला मेन्सचा पॅटर्न बदलला आहे. UPSCला तो अलाइन केलेला आहे. तर काय वाटतं की याच्यातून UPSC करणाऱ्यांना किंवा MPSC करणाऱ्यांना UPSC करता येईल? येस सर, डेफिनेटली बेनिफिट आहे. आतापर्यंत MPSCचा पॅटर्न जो होता तो ऑब्जेक्टिव्ह होता, ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड होता. आता तो अनालिटिकल झाला आहे आणि याच्यात दोघांना फायदा, जे UPSC प्रिपेअर करणारे आणि MPSCला. MPSC प्रिपेअर करणाऱ्यांना हा फायदा मोठा आहे की तुम्हाला UPSC ओपन झाली, UPSCच्या सर्व्हिसेसमध्ये सेम स्टडी करून तुम्ही UPSC काढू शकता. तुम्ही डेप्युटी कलेक्टरपासून कलेक्टर बनू शकता, DYSP पासून SP बनू शकता. तो आहे. UPSC करण्यावाल्यांना हा ऑपॉर्च्युनिटी झाली की तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेसच्या ऑपॉर्च्युनिटी अजून एक डोर ओपन झाला तुमच्यासाठी, तो महत्त्वाचा आहे. पण ह्या दोघा व्यक्तींना हा महत्त्वाचा येतो की त्यांच्या अनालिटिकल ॲबिलिटीज वाढतात, त्यांचे कॅपेबिलिटीज वाढतात, त्यांचे आन्सर रायटिंग मेथड वाढते, त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी चेंज होते. दोघांसाठी तेवढंच महत्त्वाचं आहे की आपल्या स्टेट्सचं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे MPSCचं, जेवढं UPSCला पण इम्पॉर्टन्स असतं.
म्हणजे याच्याने फायदाच होणार आहे. Yes. एमपीएससी करणाऱ्यांना UPSC चे दरवाजे आता खुले झाले. त्याच अभ्यासातून ते UPSC ला प्रिपेअर करू शकतात आणि UPSC करणाऱ्यांना प्लॅन बी म्हणून MPSC ची राज्यसेवा परीक्षा बघता येईल. आता UPSC करणाऱ्यांना एक काय मेसेज द्यावासा वाटतो, काय केलं पाहिजे त्यांनी की UPSC त्यांना सक्सेस मिळेल? युपीएससी मध्ये एक असं की जसं मी आधीपासून सांगतोय की सगळ्यात पहिले तुमचं मोटिवेटिंग फॅक्टर काय तुमचं कशासाठी करता हे एक्झाम ते तुमचं असलं पाहिजे. कारण की डे इन डे आउट युपीएससी इज अ टाइम टेकिंग प्रोसेस. 1 वर्ष घेतो, 2 वर्ष घेतात, कारण आमच्याकडे 5 वर्ष अटेम्प्ट होतं, कोणाला 10 अटेम्प्ट लागतात. पण ते डेली तेच गोष्ट वाचणं आहे आपल्याला की का आपण मोटिवेटिंग खूप असतं की डिमोटिवेशनसाठी 10,000 रिझन्स आहे. मोटिवेशनसाठी तो एक रिझन्स होता आपल्यासाठी. त्याच्यावरती कन्सिस्टंटली आपल्या स्किल्सवर वर्क करा, कन्सिस्टंटली आपल्या कॅपेबिलिटीजवर वर्क करा. जे वेटरन ॲस्पिरंट्स त्यांनी मल्टिपल अटेम्प्ट दिलेले आहे त्यांच्यासाठी हा मेसेज आहे की आपल्या एरियाज बघा की कुठे आपण लॅक करतोय, कुठे इम्प्रूव्हचा स्कोप आहे. कोणी प्रिलिम्समध्येच पास होत नाही आहे, कोणी मेन्समध्ये पास होत नाही, कोणी इंटरव्ह्यूमध्ये इश्यू होतोय. त्याप्रमाणे प्रिलिम्सवाल्यांना ते सांगतो की तुम्ही बघा की तुमचे अप्रोच चेंज करून बघा. कधी की आतापर्यंत एका पद्धतीने पेपर सॉल्व्ह करत असाल तर आता तो अप्रोच चेंज करून दुसऱ्या पद्धतीने चेंज करा. ही पेपर सॉल्विंगची टेक्निक. मेन्सवाल्यांना हाच असतो की अप्रोच की तुम्ही आता बघा की तुमचे पेपर कम्प्लिशनचं पहिले बघा, ॲग्रेसिव्ह अप्रोच ठेवा पेपर कम्प्लिशनच्या वेळेस. त्याच्यानंतर तुमचं क्वालिटी एनरिचमेंट करा हळूहळू. आणि इंटरव्ह्यूसाठी कॉन्फिडन्स असतो. इंटरव्ह्यू सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट असतो इंटरव्ह्यूसाठी की कॉन्फिडन्स किती आहे, तुम्ही कॉन्फिडंट किती आहात. त्याच्यावरतून तुमचं पर्सनॅलिटी वायब्रंट दिसते त्यांना. इंटरव्ह्यू बोर्डला तेच असतं की हा किती वायब्रंट पर्सनॅलिटीचा असो. नॉलेज बेस त्यांनी चेक केलेला असतो. त्यांना माहिती असो की तुम्ही उत्तर देणार आहे त्या प्रश्नाचं आणि मोस्टली करेक्ट उत्तर देणार आहे. पण तुम्ही त्या टाइम प्रेशरमध्ये बकलअप करते होतं. आणि हेच गोष्ट टाइम हा एक फॅक्टर आहे की 3 स्टेजेसला येतो. इम्पॉर्टंट आहे की तुम्ही टाइम किती त्या टाइम प्रेशरमध्ये किती बकल होता, किती रेझिलियंट आहे तुम्ही. टाइम प्रेशरमध्ये जो व्यक्ती त्या टाइम प्रेशरमध्ये रेझिलियंट होतो त्याचा नेहमी क्लिअर होत जातं, सगळ्या स्टेजेस क्लिअर होत जातो, तो 100% सक्सेस येते. मित्रांनो, अनिकेतने मालेगाव सारख्या शहरातून येऊन UPSC मध्ये नेत्रदीपक यश मिळवलं आणि एक पोस्ट काढली. हा जो जर्नी अनिकेतने आपल्या सगळ्यांसाठी शेअर केला हा नक्कीच मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. आणि त्याच्यातून तुम्ही नक्कीच प्रेरणा घ्याल आणि तुम्ही सुद्धा असंच यश मिळवाल ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही मेहनत घेतायत. UPSC असेल, MPSC असेल किंवा इतर कुठली स्पर्धा परीक्षा असेल तर सातत्य आणि चिकाटी याच्या जोरावर यश मिळवता येतं हे अनिकेतने सिद्ध केलंय. धन्यवाद अनिकेत, इथं आल्याबद्दल आणि विद्यार्थ्यांना गाईड केल्याबद्दल आणि पुढच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. सर पहिले मी स्पेक्ट्रम अकॅडमीचा धन्यवाद करतो की त्यांनी मला हा प्लॅटफॉर्म दिला माझ्या जर्नी रेकग्नाइज करण्यासाठी. आणि सरांचे धन्यवाद करतो. सरांनी माझे आधीपासून आमचे संबंध होते. आम्ही मेन्सला सरांनी मला खूप गाईड केलं होतं आणि इंटरव्ह्यूच्या स्टेजमध्ये पण आमचे टाइप प्रिपरेशन पासून तर कॉन्फिडन्स कसा बिल्डअप करावा आणि प्रश्नांची उत्तरं कशी द्यावी, किती इझिली फ्लो असला पाहिजे आपल्याला. आणि मेन्स आन्सर रायटिंग मध्ये पण आमचे अनालिटिकल स्किल कशा असल्या पाहिजे, मेथडॉलॉजी काय असली पाहिजे, डायमेन्शन कसं एक्सप्लोर केलं पाहिजे आन्सर रायटिंग मध्ये. आणि पेपर कम्प्लिशन कसं असलं पाहिजे, तुम्ही किती नाविन्य तुम्ही असला पेपरमध्ये. तुमच्या डायग्राम्स पासून तर सरांनी बेसिक डायग्राम्स पासून तर बेसिक हँडरायटिंग पासून तर कोणत्या पॉईंट अंडरलाईन करावे आणि कसे डायमॅटिकली यूज करावे. ज्याच्याने जो एक्झामिनर असतो त्याला काहीतरी नवीन भेटत असतं, त्याला काहीतरी तुमच्या पेपरमध्ये बाकीच्यांपेक्षा वेगळं काहीतरी भेटतं. बाकीच्यांपेक्षा ऍड ऑन तुमच्या याच्यात त्याला एलिव्हेशन दिसतं. तर हे सरांनी खूप मला गाईड केलं होतं. तर थँक्यू सर आणि थँक्यू स्पेक्ट्रम.